नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण मे 2026मधील अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी आजच्या सेशनमध्ये आपण घेणार आहोत. तर पार्ट 1मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण 50 क्वेश्चन आणि पार्ट 2मध्ये 50 क्वेश्चन अशा प्रकारे आपण मे महिन्यातील महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या ग्रुप सीच्या परीक्षा आहे आपली येणारी त्याच्या दृष्टिकोनातून आपण अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आपण घेत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता पहिला प्रश्न बघा काय, अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर कोणाची? अजित कुमार मोहंती यांची. ऑप्शन क्रमांक 1 आपलं आन्सर असणार आहे. तर पुढचा प्रश्न बघा, प्रख्यात बंगाली लेखक राजकुमार मुखोपाध्याय यांची त्यांच्या हर पार्वती कथा या कादंबरीसाठी 35व्या सरस्वती सन्मान पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. कोणता पुरस्कार मिळाला आहे? सरस्वती सन्मान. कोणाला? रामकुमार मुखोपाध्याय यांना. हर पार्वती कथा या कादंबरीसाठी. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत. याच्यामध्ये के बिर्ला फाउंडेशनद्वारे काय हा सन्मान दिला जातो? 1991 पासून सुरुवात झालेली आहे त्याची. तर याच्यामध्ये काय दोन्ही योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न बघा, सर्वाधिक सौर ऊर्जा क्षमता स्थापन करणारा भारत कितव्या क्रमांकाचा देश आहे? कितव्या क्रमांकाचा? तर आपला भारत देश 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे. 4 नंबर बघा, सध्या बातम्यांमध्ये चर्चेत असणारे हंटा व्हायरस खालीलपैकी कोणत्या प्राण्यांमुळे पसरतो? कोणत्या प्राण्यांमुळे? उंदीर या प्राण्यांमुळे पसरतो. तर कुठे हंटा व्हायरस? चीनमध्येच याची हे झालेला आहे, विस्तार झालेला आहे. आता पुढचा बघा, आंतरराष्ट्रीय मातृदिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर 10 मेला आंतरराष्ट्रीय मातृदिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा, नुकतेच कोणत्या राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत? कोणत्या राज्यातील? तर पश्चिम बंगालमध्ये पार पडल्या, तमिळनाडू, केरळ आणि आसाममध्ये, मेघालयमध्ये नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक काय येणार आपलं? अ, ब आणि ड. कुठे? ऑप्शन क्रमांक 2 नंबरला. आता पुढचा प्रश्न बघा, आतापर्यंत देशात सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम उत्तर प्रदेशमधील साहिबाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कुमार शर्मा यांच्या नावावर होता. कोणाच्या? सुनील कुमार शर्मा यांच्या नावावर. म्हणजे जे आमदार होते सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा. आता त्यांचा विक्रम कोणी मोडला आहे? तर आपल्या बारामतीचे पोटनिवडणुकीत सुनित्रा पवार म्हणजे अजित पवार यांच्या पत्नी, त्यांना काय 2,18,930 मताच्या फरकाने विजय मिळून शर्मा यांचा विक्रम त्यांनी मोडलेला आहे. म्हणजे यांच्यात काय दोन्ही योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न बघा, अमेरिकेने हर्मुझ समुद्रधुनीतून इराणची नाकेबंदी तोडण्यासाठी खालीलपैकी कोणती लष्करी मोहीम सुरू केलेली आहे? कोणती? प्रोजेक्ट फ्रीडम. ऑप्शन क्रमांक 1. आता पुढचा प्रश्न बघा, बेंगलोर येथील गॅलेक्स आय या स्पेस स्टार्टअपचा मिशन दृष्टी हा उपग्रह मे 2026 कॅलिफोर्निया येथून स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला. कुठला? गॅलेक्स आय या स्पेस स्टार्टअपचं आहे. कुठली ती गॅलेक्स आय? तर बेंगलोर येथली. त्याचा कुठला उपग्रह आहे? मिशन दृष्टी हा उपग्रह आहे. फाल्कन 9 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला, म्हणजे हे बरोबर आहे. हा उपग्रह संरक्षण, कृषी आपत्ती व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांचे नियोजन या क्षेत्रात उपयुक्त ठरणार आहे. म्हणजे याच्यातलं दोन्ही योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 1. आता पुढचा बघा, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची? ऑप्शन क्रमांक 3 मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या बातम्यांमध्ये असणारे शिवाजी कोण होता? पुस्तकाचे लेखक कोण होता? कोण आहेत? तर गोविंद पानसरे. ऑप्शन क्रमांक 2. आता पुढं बघा, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजे BROची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? तर कधी? 7 मे 1960 रोजी झालेली आहे. भारताने खालीलपैकी कधी हरित हायड्रोजन कार्यक्रमाची घोषणा केली? कधी? ऑप्शन क्रमांक 1 2023मध्ये. भारताचे नवीन CDS खालीलपैकी कोण बनलेले आहेत? कोण आहेत नवीन CDS? NS राजा सुब्रमण्य आहेत नवीन CDS. पुढचा प्रश्न बघा, तमिळनाडू राज्याचे नवीन मुख्यमंत्री जोसेफ चंद्रशेखर. कोण आहेत तमिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री? जोसेफ चंद्रशेखर. त्यांचा पक्ष कुठला आहे? तमिळगा वेत्री कळगम. या पक्षाचे निवडणूक चिन्ह काय आपल्याला विचारले? तर काय? CTA निवडणूक चिन्ह आहे. आता पुढचा प्रश्न बघा, संपूर्णपणे कागदविरहित न्यायव्यवस्था असलेले भारतातील पहिले राज्य आपल्याला विचारलेले कुठले? तर सिक्कीम आहे. पूर्णपणे कागदविरहित न्यायव्यवस्था आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील पहिले खाजगी अवकाश शहर उभारले जात आहे? तर कोणत्या? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये.
आता पुढचा प्रश्न बघा, लोकसभेत नुकतेच कोणते विधेयक नामंजूर करण्यात आले? तर कोणते? महिला आरक्षण विधेयक आणि डिलिमिटेशन हे विधेयक नामंजूर करण्यात आलेले होते. आता पुढचा बघा, जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन. काय? जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन खालीलपैकी कधी साजरा केला जातो? तर कधी? 3 मेला साजरा केला जातो. जागतिक रेड क्रॉस दिवस कधी साजरा केला जातो? 8 मेला. पक्षांतर बंदी कायदा खालीलपैकी कितवी घटनादुरुस्तीद्वारे लागू करण्यात आला? कितव्या घटनादुरुस्तीद्वारे? 52वी घटनादुरुस्ती 1985ला तो पक्षांतर बंदी कायदा लागू करण्यात आला होता. आता प्रसारभारतीच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कोणाची? तर प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता उबेर क्रीडा स्पर्धा खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे उबेर? तर बॅडमिंटन या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. सेंद्रिय शेती उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे? तर कोणते आहे? आपले महाराष्ट्र हे सेंद्रिय शेती उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य बनलेले आहे. आता 25 नंबरचा क्वेश्चन बघा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची एकूण संख्या 34 वरून किती करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे? 34 वरून 38 करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सध्या CBIचे प्रमुख खालीलपैकी कोण बनलेले आहेत? कोण आहेत CBIचे प्रमुख? प्रवीण सूद. ऑप्शन क्रमांक 1. स्वतंत्र भारताचे पहिले संसदेचे अधिवेशन कधी? 13 मे 1952 रोजी सुरू झाले. आता पुढचा 28 नंबरचा, संसदेतील अत्यंत महत्त्वाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोण आहेत? KC वेणुगोपाल. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या 2005 सिप्रीच्या अहवालानुसार भारत जगातील कितवा सर्वात मोठा लष्करी खर्च करणारा देश बनलेला आहे? कितवा आहे आपला भारत देश? तर 5वा आहे. ऑप्शन क्रमांक 2. आता पुढचा बघा 30 नंबरचा, दहशतवाद विरोधी दिन कधी आहेत? 21 मे. ज्या दिवशी राजीव गांधी यांची हत्या झाली तो काय? दहशतवादी विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. वृत्तपत्र जागतिक काय प्रेस स्वातंत्र्य दिन कधी? 3 मे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन कधी? 22 मेला आहे. आणि तंबाखू विरोधी दिन 31 मेला आहे. त्या दिवशी 31 मेलाच अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असते. आणि याच्यामध्ये बघा 1, 2 आणि आपलं काय 4, 3 ऑप्शन कुठे? 1, 2, 4, 3 ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक खालीलपैकी कोणत्या देशात पार पडली? तर आपल्या भारत देशात पार पडलेली आहे ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांची बैठक. आता पुढचा बघा 32 नंबरचा, महाराष्ट्र दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात आरोग्य सेवा देणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांना फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर ते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर त्या कोणत्या जिल्ह्यातील आहेत? चंद्रपूर या जिल्ह्यातील आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपलं आन्सर असणार आहे. CDSचे हे पद खालीलपैकी कधी निर्माण करण्यात आले? तर आपण आता वरी बघितलं होतं की कोण होतं CDS प्रमुख? NS राजा सुब्रमण्य. आणि ते हे पद कधी नियुक्त म्हणजे निर्माण करतं? 2019 मध्ये म्हणजे या पदाची सुरुवात झाली ती. आता पुढचा प्रश्न बघा, सध्या भारताचे नौदल प्रमुख याच्यामध्ये नौदल प्रमुख कोण आहेत? तर ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी हे आहेत. आता हे कुठले आहेत? मे महिन्यातले आहेत. त्यामुळे आता याच्यामध्ये बदललेले आहेत नौदल प्रमुख. ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोण आहेत आता नौदल प्रमुख म्हणून. आता पुढचा प्रश्न बघा, पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? एन रंगास्वामी. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, पश्चिम बंगाल राज्यातील विधानसभेच्या जागा किती आहेत? किती? 294 जागा आहेत पश्चिम बंगालमध्ये. VD सतीशन हे खालीलपैकी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत? कोणत्या? ऑप्शन क्रमांक 2. केरळ या राज्याचे मुख्यमंत्री VD सतीशन हे बनलेले आहेत. आता ऑस्ट्रेलियन ओपन 2026 संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. आता पुरुष एकेरी आणि महिला एकेरी याचा विजेता आपल्याला विचारलेला आहे. पुरुष एकेरी कोण आहे? कार्लोस अल्कराज. आणि महिला एकेरी एलिना रायबाकिना. म्हणजे तुम्ही असं लक्षात ठेवा की काय? आकारा म्हणजे आ म्हणजे ऑस्ट्रेलियन बरोबर, का म्हणजे कार्लोस अल्कराज आणि रा म्हणजे रायबाकिना. म्हणजे ऑस्ट्रेलियनचा विजेता कोण आहे? पुरुष कार्लोस अल्कराज. कावरनं कार्लोस लक्षात ठेवा आणि रावरनं रायबाकिना. म्हणजे याचं काय दोन्ही बरोबर योग्य आहे. ऑप्शन क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा, 2026 मध्ये जपान या देशाने भारतासोबत डिजिटल पेमेंट करार पूर्ण केलेला आहे. कोणत्या देशाने? जपान या देशाने UPI आपलं भागीदारी केलेली आहे म्हणजे करार केलेला आहे.
2026चा लोकसेवा या श्रेणीत प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राला मिळालेला आहे. कुठल्या वृत्तपत्राला? तर वॉशिंग्टन पोस्ट. पुढचं बघा, नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्यपदी कोण आहे? जोराम अनिया आणि आर बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपल्याला काय अयोग्य विचारलं आहे इथं? अयोग्य आहे का काय? कुठलंच नाही अयोग्य, म्हणजे ऑप्शन क्रमांक नाही, यापैकी नाही. पुढचा प्रश्न बघा, जुलै 2026 पासून जमीन मालकी हक्क कायदा लागू करणारा असा कायदा करणारे देशातील पहिले राज्य जमीन मालकी हक्क कायदा कोणते राज्य आहे? आपले महाराष्ट्र आहे. ऑप्शन क्रमांक 4. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी? 11 मेला. ऑप्शन क्रमांक 3. ला लिगा चॅम्पियन्स स्पर्धा खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? कोणत्या? तर फुटबॉलशी संबंधित आहे ला लिगा चॅम्पियन्स स्पर्धा. पुढचा बघा, लिसा गिल खालीलपैकी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत? आता पहिल्या महिला आहेत म्हणून ते आपल्याला महत्त्वाचं आहे परीक्षेत दृष्टीने. तर कोणत्या? तर आंध्र प्रदेश या राज्याच्या त्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनलेल्या आहेत. 2026चा अन्न व कृषी संघटनेचा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला, म्हणजे कोणाला देण्यात आलेला आहे? कोणाला? तर आपले म्हणजे याच्यात आहे का? जॉर्ज मेलोनी आहे का? नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना नाही. बालेनशाह नाही. तर यापैकी नाही आन्सर असणार आहे. तर कोणाला मिळालेला आहे तो पुरस्कार? FAOचा फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, त्याचं कुठे मुख्यालय? रोम, इटली इथं आहे. तर पुरस्कार कुठे कोणाला मिळाला आहे? मग आपल्या नरेंद्र मोदी साहेबांना तो पुरस्कार भेटलेला आहे. नरेंद्र मोदी साहेब. पुढचा बघा प्रश्न 45. पुरुष हिंदी केसरी 2026चा विजेता कोण आहे? कोण आहे? महेंद्र गायकवाड. तोच जो महाराष्ट्र केसरी झाली आपली त्याच्यामध्ये तो उपविजेता ठरला होता आणि सलगर जो नाशिकचा आहे तो विजेता ठरला होता. आता हिंद केसरी म्हणजे तो महेंद्र गायकवाड विजेता झालेला आहे 2000. आणि ती स्पर्धा आता याच्यामध्ये बघा, महिला हिंद केसरीमध्ये कोण आहे? काजल घोचक. पुरुषमध्ये महेंद्र गायकवाड आणि महिलामध्ये काजल घोचक. आता ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? हिंद केसरी 2000 ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर कोणत्या? आपल्या शहरात सातारा या ठिकाणी ही स्पर्धा पार पडली होती. नुकतेच खालीलपैकी कोणत्या स्वदेशी रॉकेट प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली? तर कोणत्या? सूर्यास्त्र. ऑप्शन क्रमांक 2. देशातील पहिले खाजगी मरीन गॅस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उभारले जाईल? कोणत्या ठिकाणी उभारले जाईल? पहिले खाजगी मरीन गॅस म्हणत आहे तर विशाखापट्टणम. ऑप्शन क्रमांक 1 आपला आन्सर असणार आहे. देशातील पहिले कार्बन शोषून घेणारे एलगी ट्री कुठे लॉन्च करण्यात आलेले आहे? कोणत्या शहरात आहे? मुंबई, दिल्ली, भोपाळ, पुणे. तर ऑप्शन क्रमांक 3 भोपाळमध्ये उभारण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे पहिल्या पार्टमध्ये आपण 50 क्वेश्चन पूर्ण केलेले आहेत, अतिशय महत्त्वाचे असे. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण मे 2026 मधील नेक्स्ट 51 ते 100पर्यंत आपण हे क्वेश्चन आपण कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर सर्वांना धन्यवाद.